या कथेचे श्रवण केल्याने मनुष्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते. वरुथिनी एकादशीच्या व्रताने आपल्या सर्व संकटांचं निवारण नक्कीच होईल. ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती ही देवाणघेवाण नसून ते पूर्ण समर्पण आहे. अशाच नवनवीन आणि अर्थपूर्ण कथांसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. चला या सुंदर कथेचा अनुभव घेऊया. एका विस्तीर्ण आणि अत्यंत घनदाट अरण्याच्या अगदी टोकावर मार्तंड नावाचा एक शिकारी राहत होता. हे अरण्य इतके प्राचीन होते की तिथल्या प्रत्येक झाडाला जणू एक वेगळाच इतिहास होता आणि दिवसाही तिथे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचायला धडपडत असे. अशा या भयान अरण्यात मार्तंडचे वास्तव्य म्हणजे केवळ एक योगायोग नव्हता, तर ते त्याचे कर्मक्षेत्र होते. मार्तंड दिसायला एखाद्या पहाडासारखा उंच आणि मजबूत होता. त्याचे हात आणि खांदे सतत धनुष्याची जड दोरी ओढल्यामुळे कमालीचे स्नायूयुक्त झाले होते. त्याच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा केवळ संघर्षाने आणि हिंसेने भरलेला होता. तो जेव्हा जंगलात पाऊल ठेवायचा तेव्हा तिथली शांतता अधिकच गडद व्हायची, कारण प्रत्येक प्राण्याला माहीत होते की हा शिकारी कधीही रिकाम्या हाताने परतत नाही. मार्तंडला शिकारीचा जणू छंदच जडला होता. त्याला केवळ भूक भागवण्यासाठी शिकार करायची नव्हती, तर प्राण्यांचा मागोवा घेणे, त्यांच्या गतीवर मात करणे आणि शेवटी त्यांचा प्राण घेणे यात त्याला एक विचित्र प्रकारचे समाधान मिळत असे. त्याच्या झोपडीच्या भिंतींवर प्राण्यांची कातडी आणि शिंगे टांगलेली असायची, जी त्याच्या शौर्याची साक्ष देत असत. मात्र या हिंसक जगाच्या अगदी केंद्रस्थानी त्याची पत्नी सुमती राहत होती, जिचा स्वभाव एखाद्या शीतल चांदण्यासारखा होता. सुमती अत्यंत सात्विक विचारांची स्त्री होती. ती दररोज सकाळी लवकर उठून तुळशीपुढे दिवा लावायची आणि देवाची मनोभावे सेवा करायची. तिच्यासाठी हे जंगल म्हणजे ईश्वराचे रूप होते, तर मार्तंडसाठी ते केवळ एक वधस्तंभ होते. सुमती अनेकदा मार्तंडला आर्जवे करून सांगायची, स्वामी, ज्या हातांनी तुम्ही शिकार करता त्या हातांनी कधीतरी एखाद्या भुकेलेल्या जीवाला अन्न देऊन पहा. तुम्हाला जे समाधान मिळेल ते कोणत्याही शिकारीत मिळणार नाही. पण मार्तंड केवळ तिरस्काराने तिच्याकडे पाहायचा आणि म्हणायचा, या जगात ताकदवानच टिकतो सुमती. देवाची भक्ती करणे हे कमकुवत लोकांचे काम आहे. मार्तंडचा देवावर किंवा कर्मावर अजिबात विश्वास नव्हता. त्याला वाटायचे की तो जो काही शिकार करतो ते त्याच्या स्वतःच्या मनगटाच्या जोरावर करतो. वरुथिनी एकादशी जवळ येत होती आणि संपूर्ण गाव या पवित्र दिवसाच्या तयारीला लागला होता. पण मार्तंडच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळेच शिजत होते. त्याने ठरवले होते की एकादशीच्या दिवशी जेव्हा सर्वजण उपवास आणि पूजेत दंग असतील, तेव्हा तो जंगलाच्या अशा भागात जाईल जिथे कोणीही पोहोचू शकलेले नाही आणि तिथल्या एका अत्यंत दुर्मिळ अशा कस्तुरी मृगाची शिकार करेल. त्याच्यासाठी हा दिवस केवळ एक संधी होती, जिथे त्याला कोणत्याही अडथळ्याशिवाय आपली क्रूर हौस भागवता येणार होती. त्याच्या मनात करुणेचा किंवा दयेचा कोणताही भाव शिल्लक नव्हता. तो जेव्हा जेव्हा आपला बाण धनुष्याला लावायचा तेव्हा त्याला त्या प्राण्याच्या डोळ्यांतील भीती पाहून आनंद व्हायचा. अशा या कठोर हृदयाच्या माणसामध्ये परिवर्तनाची कोणतीही शक्यता दिसत नव्हती. पण नियतीने मात्र मार्तंडसाठी एक वेगळीच योजना आखली होती. सुमती आपल्या परीने देवाकडे प्रार्थना करत होती की मार्तंडच्या हातून घडणारी ही हिंसा थांबवावी, तर मार्तंड आपली शस्त्रे अधिक तीक्ष्ण करण्यात मग्न होता. त्याला कल्पनाही नव्हती की वरुथिनी एकादशीचा सूर्य त्याच्या आयुष्यात असा प्रकाश घेऊन येणार आहे, जो त्याच्या अहंकाराचा अंधार कायमचा दूर करणार आहे. हा शिकारी आता एका अशा प्रवासावर निघाला होता जिथे त्याला स्वतःचाच सामना करावा लागणार होता. सूर्योदयापूर्वीच मार्तंडने आपली भाती आणि धनुष्य सावरून जंगलाची वाट धरली होती. वरुथिनी एकादशीचा तो पवित्र दिवस होता. सर्व जग उपवास, नामस्मरण आणि भक्तीमध्ये मग्न असताना मार्तंडच्या मनात मात्र केवळ शिकारीचा अट्टहास आणि क्रूरता भरलेली होती. तो हळूहळू अरण्याच्या अशा दुर्गम भागात पोहोचला जिथे मानवी पाऊल पडणे अत्यंत कठीण होते आणि जिथे हवाही जड झाल्यासारखी भासत असे. तिथे त्याला एका कस्तुरी मृगाचा मागोवा लागला, ज्याच्या सुगंधाने आजूबाजूचा परिसर दरवळत होता. ते हरिण दिसायला अत्यंत विलोभनीय आणि दैवी होते, जणू निसर्गाची ती एक जिवंत आणि अप्रतिम कलाकृतीच होती. मार्तंडने मोठ्या कौशल्याने एका जुन्या ढोली असलेल्या झाडाच्या आडोशाने आपले स्थान निश्चित केले आणि हळूच आपल्या भात्यातून एक विषारी आणि तीक्ष्ण बाण बाहेर काढला. त्याने धनुष्याची दोरी कानापर्यंत पूर्ण ताकदीने ओढली. त्याचे तीक्ष्ण डोळे केवळ त्या मृगाच्या कंठावर खिळले होते. तिथे कोणत्याही चुकीला वाव नव्हता. पण ज्या क्षणी तो बाण सोडू इच्छित होता,
अगदी त्याच निर्णायक क्षणी त्याच्या शरीरात एक अनाकलनीय आणि भीषण विजेचा झटका आल्यासारखे झाले. त्याच्या हाताचे स्नायू, जे आत्तापर्यंत पोलादासारखे अभेद्य आणि स्थिर होते, ते अचानक एखाद्या वाळलेल्या वाळवी लागलेल्या लाकडासारखे थरथरू लागले. त्याच्या पायाच्या तळव्यापासून एक तीव्र, जळजळीत आणि असह्य कळ निघाली आणि ती थेट त्याच्या मणक्यातून प्रवाहित होत मेंदूपर्यंत पोहोचली. मार्तंडाला श्वास घेणे अत्यंत कठीण झाले. जणू त्याच्या फुफ्फुसांवर कोणीतरी मोठी शिळा ठेवली होती. त्याने डोळे घट्ट मिटले आणि पुन्हा एकदा आपल्या अहंकाराच्या जोरावर स्वतःला सावरण्याचा आणि बाण सोडण्याचा निकराचा प्रयत्न केला. पण वेदना कमी होण्याऐवजी कैक पटीने वाढतच गेली. त्याला असे जाणवले की जणू त्याच्या शरीरातील हाडे एकमेकांवर जोरात आदळत आहेत आणि मांस कुणीतरी ओढून काढत आहे. समोर उभ्या असलेल्या त्या हरणाने अचानक आपली मान फिरवली आणि थेट मार्तंडच्या डोळ्यात पाहिले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या हरणाच्या डोळ्यात जीवाच्या भीतीची एकही छटा नव्हती, तर त्याऐवजी तिथे एक अथांग शांती, खोल करुणा आणि एक प्रकारची ओळखीची दृष्टी होती, जी मार्तंडच्या अंतरात्म्यात छिद्र पाडत होती. मार्तंडने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या घशातून केवळ एक अस्पष्ट आणि वेदनादायक आवाज उमटला. त्याचे संपूर्ण शरीर एखाद्या भीतीने पछाडलेल्या मुलासारखे कापायला लागले आणि अखेर त्याच्या हातातील ते जड धनुष्य जमिनीवर धपकन पडले. तो शिकारी, ज्याने आजवर कित्येक गेवांचा निर्दयीपणे अंत केला होता, आज स्वतःच्याच शरीराच्या बंडासमोर पूर्णपणे हतबल आणि असहाय्य झाला होता. त्याला प्रथमच याची प्रकर्षाने जाणीव झाली की ही केवळ एखादी साधी शारीरिक दुखापत किंवा स्नायूंचा ताण नाही, तर त्याच्या आत काहीतरी गंभीर तुटत आहे. तो वेदनेने विव्हळत गुडघ्यावर टेकून खाली बसला आणि कपाळावरचा थंड घाम पुसत असताना त्याला सुमतीचे ते माणुसकीचे शब्द क्षणात आठवले. पण त्याचा अहंकार अजूनही त्याला पूर्णपणे हार मानू देत नव्हता. तरीही ती शारीरिक व्याधी इतकी भीषण आणि पसरणारी होती की त्याला तिथून उठणे किंवा साधे हात हलवणेही अशक्यप्राय झाले होते. तो कस्तुरी मृग मात्र अतिशय शांत आणि सावकाश पावलांनी, जणू एखाद्या राजासारखा, तिथून निघून गेला. त्याला माहीत होते की आता हा शिकारी त्याची शिकार करू शकणार नाही. मार्तंड तिथेच पालापाचोळ्यावर पडून राहिला. त्याच्या चहूबाजूला जंगलाची ती भयानक, गूढ आणि निःशब्द शांतता पसरली होती, जी आता त्याच्या मनात धडकी भरवू लागली होती. त्याला प्रथमच जाणीव झाली की ज्या शारीरिक शक्तीवर आणि कौशल्यावर तो गर्व करत होता, ती शक्ती नियतीच्या एका फटक्यात क्षणात राख होऊ शकते. ही अनाकलनीय व्याधी म्हणजे त्याच्या गेल्या अनेक वर्षांच्या क्रूर कर्माची फळश्रुती होती की निसर्गाचा त्याला दिलेला एखादा शेवटचा इशारा, हे त्याला समजत नव्हते. पण त्याचा तो क्रूर हेतू मात्र त्या पवित्र दिवशी अपूर्णच राहिला आणि शिकाळी स्वतःच वेदनेच्या पाशात अडकला. सूर्लनगर नावाच्या त्या लहानशा गावात वरुथिनी एकादशीचा दिवस मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने उजाडला होता. प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या आणि वातावरणात अगरबत्तीचा आणि ताज्या फुलांचा सुगंध दरवळत होता. गावातील मंदिरातून येणारा घंटानाद आणि विठ्ठल नामाचा गजर जणू संपूर्ण सृष्टीला एक वेगळीच चेतना देत होता. पण याच पवित्र वातावरणात मार्तंड मात्र आपल्या शिकारीच्या अपयशानंतर आणि शरीरातील त्या अनाकलनीय वेदनेने पूर्णपणे खचलेल्या अवस्थेत आपल्या घराकडे परतत होता. त्याचे पाऊल जमिनीवर पडताना जणू शिशाचा गोळा उचलल्यासारखे जड वाटत होते. सुमती घराच्या अंगणात तुळशीची पूजा करत होती आणि तिच्या डोळ्यात पतीच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या मनात परिवर्तन व्हावे यासाठी एक आर्थ प्रार्थना होती. मार्तंडला दुरून येताना पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला, कारण त्याचा तो नेहमीचा रुबाब आणि ताठकणा आज पूर्णपणे कोमेजलेला दिसत होता. तो जेव्हा लंगडत आणि विव्हळत अंगणात पोहोचला तेव्हा सुमतीने धावत जाऊन त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, पण मार्तंडने तिचा हात झटकून दिला. त्याचा अहंकार अजूनही त्याच्या शारीरिक वेदनेपेक्षा मोठा होता. सुमतीने अत्यंत काकुळीतीने त्याला विचारले, स्वामी, मी तुम्हाला वारंवार विनंती केली होती की आजचा दिवस पवित्र आहे, आजच्या दिवशी कोणत्याही जीवाची हत्या करू नका, पण तुम्ही माझे ऐकले नाही. हे पहा, तुमच्या शरीराची काय अवस्था झाली आहे. मार्तंडने रागाने तिच्याकडे पाहिले आणि तुटक स्वरात म्हणाला, हे केवळ स्नायूंचे दुखणे आहे सुमती. तुझा तो देव आणि कर्माचा हिशोब माझ्यावर लागू होत नाही. मी थकलो होतो म्हणून नेम चुकला आणि पाय मुरगळला. यात कसले आले आहे तुझे पुण्य आणि पाप.
सुमतीने शांतपणे त्याला पाणी दिले आणि म्हणाली, आज वरुथिनी एकादशी आहे. वरुथिनी म्हणजे रक्षण करणारी शक्ती. ही शक्ती केवळ बाह्य शत्रूंपासून नाही, तर आपल्या स्वतःच्या क्रूर विचारांपासून आणि कर्माच्या फळांपासूनही आपले रक्षण करते. तुम्ही ज्यांना मारण्यासाठी बाण उगारला, त्याच निसर्गाने आज तुम्हाला आरसा दाखवला आहे. अजूनही वेळ गेली नाही. या दिवसाचे महत्त्व ओळखा आणि अंतर्मनाकडे पहा. मार्तंडने एक उपरोधिक हास्य केले आणि तो झोपडीच्या आत निघून गेला. पण त्याच्या मनात सुमतीचे शब्द एखाद्या काट्यासारखे टोचत होते. त्याला जाणवत होते की त्याच्या शरीरातील ती जळजळ कमी होण्याऐवजी हळूहळू त्याच्या पूर्ण डाव्या बाजूला पसरत आहे. गावातील लोक जेव्हा उपवास आणि जागरणाची तयारी करत होते, तेव्हा मार्तंड आपल्या पलंगावर पडून त्या असह्य वेदनेशी झुंज देत होता. त्याला त्या कस्तुरी मृगाचे ते शांत डोळे पुन्हा पुन्हा आठवत होते, जे जणू त्याला विचारत होते की तू कोणाचे रक्षण केले आहेस की तुला रक्षण मिळावे. सुमतीने घरात दिवा लावून नामस्मरण सुरू केले होते, ज्याचा आवाज मार्तंडच्या कानावर पडत होता. पण तो आवाज त्याला शांत करण्याऐवजी त्याच्यातील अस्वस्थता अधिकच वाढवत होता. त्याला वाटत होते की हा केवळ एक योगायोग आहे, पण रात्रीच्या अंधारात जेव्हा तो एकटा होता, तेव्हा त्याला जाणवले की त्याचे शरीर आता त्याच्या नियंत्रणात उरले नाहीये. कर्माचा हिशोब अशा प्रकारे चुकता होतो यावर त्याचा आजही विश्वास नव्हता, पण समोर दिसणारा मृत्यू आणि वेदना मात्र सत्य होत्या. वरुथिनी एकादशीच्या त्या रात्री मार्तंडच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा सुरू झाली होती, जिथे त्याला आपल्या शक्तीचा नाही तर आपल्या अस्तित्वाचा विचार करावा लागणार होता. एका घनदाट अरण्याच्या कुशीत मार्तंड नावाचा तो शिकारी, जो कधीकाळी आपल्या पराक्रमाने प्राण्यांच्या काळजात धडकी भरवायचा, आज स्वतःच एका अज्ञात भीतीपोटी आणि असह्य शारीरिक वेदनेने व्याकुळ होऊन लंगडत चालला होता. सुमतीने घरात सुरू केलेले नामस्मरण आणि तिचे ते उपदेशाचे शब्द त्याला सहन होत नव्हते, म्हणून तो शांततेच्या शोधात आणि कदाचित आपल्या या व्याधीवर काही उपाय सापडेल या आशेने रात्रीच्या काळोखातच पुन्हा जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलातील ती शांतता आज त्याला भयावह वाटण्याऐवजी काहीतरी सांगू पाहत होती. झाडांच्या पानांची सळसळ जणू त्याच्या कर्माचा हिशोब मांडत होती. चालता चालता तो एका विस्तीर्ण वडाच्या झाडापाशी पोहोचला, जिथे एक वृद्ध तपस्वी ध्यानस्थ बसले होते. त्या तपस्व्यांच्या अंगावर केवळ एक मृगछाला होती आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज त्या गडद अंधारातही एखाद्या दीपस्तंभासारखे चमकत होते. मार्तंडला पाहताच त्यांनी आपले डोळे उघडले, जणू ते त्याचीच वाट पाहत होते. मार्तंडने अत्यंत हतबल होऊन त्यांच्या चरणांशी लोण घातले आणि विचारले, महाराज, मी एक योद्धा आहे, शिकारी आहे, पण आज माझेच शरीर माझ्या विरुद्ध बंड करत आहे. ही कोणती व्याधी आहे जी औषधाने जात नाही आणि उपवासानेही कमी होत नाही? तपस्वी मंद हसले आणि त्यांच्या नजरेत एक प्रकारचे गूढ गांभीर्य आले. ते शांत स्वरात म्हणाले, मार्तंड, तू आजवर निसर्गाकडून केवळ ओरबाडून घेतले आहेस, कधीही काही दिले नाहीस. ज्या हातांनी तू फक्त जीव घेतले, ते हात आता स्वतःच्याच पापांचे ओझे पेळण्यास असमर्थ ठरत आहेत. ही व्याधी तुझ्या शरीराची नसून तुझ्या अंतरात्म्याची आहे. तू वरुथिनी या शब्दाचा अर्थ कधी ऐकला आहेस का? मार्तंडने आश्चर्याने मान हलवली. तपस्वी पुढे म्हणाले, वरुथिनी म्हणजे ती संरक्षक शक्ती जी भक्ताचे ढाल बनून रक्षण करते. पण ही ढाल तुला तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा तू स्वतः एखाद्या असहाय्य जीवाचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होशील. तू आजवर काळ बनून वावरलास, आता तुला रक्षक बनावे लागेल. तुझा संघर्ष बाहेरील शत्रूशी नाही, तर तुझ्या स्वतःच्या क्रूर प्रवृत्तीशी आहे. मार्तंडाला हे सर्व खूप क्लिष्ट वाटत होते. त्याला वाटले होते की तपस्वी त्याला एखादे जडीबुटी देतील किंवा चमत्कार करतील, पण इथे तर त्याला कर्माचा नवीन धडा शिकवला जात होता. तपस्व्यांनी त्याला सावध केले की आजच्या वरुथिनी एकादशीचा काळ संपण्यापूर्वी तुला एक अशी संधी मिळेल जिथे तुला शिकारी किंवा रक्षक यांपैकी एकाची निवड करावी लागेल. तो निर्णयच ठरवेल की तुझे रक्षण होणार की तुझा अंत. तपस्व्यांचे हे शब्द हवेत विरलले आणि त्या क्षणी मार्तंडाला आपल्या शरीरातील जळजळ थोडी मंदावल्यासारखी वाटली. त्याला जाणवले की ही केवळ शारीरिक वेदना नव्हती, तर त्याला एका मोठ्या परीक्षेसाठी तयार केले जात होते. तो तिथेच त्या झाडाखाली बसून राहिला. त्याच्या मनात आता शिकारीचे विचार नव्हते, तर तपस्व्याने दिलेल्या त्या गूढ संकेताचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न तो करत होता. रात्रीचा वारा वाहत होता आणि मार्तंडाच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णयाची वेळ आता जवळ येत होती, ज्याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती.
सूर्यनगर नावाच्या त्या समृद्ध प्रदेशाच्या सीमेवर वीरसेन नावाचा एक अत्यंत प्रभावशाली आणि महत्त्वाकांक्षी जमीनदार राहत होता, ज्याची सत्ता आणि संपत्तीची हाव अरण्यातील झाडांइतकीच अथांग होती. वीरसेनसाठी हे जंगल केवळ निसर्गाचे देणे नव्हते, तर तो याकडे सोन्याची खाण म्हणून पाहत असे. त्याला तिथे एक भव्य प्रासाद उभारायचा होता आणि मौल्यवान लाकडांचा व्यापार करून आपली तिजोरी अधिकच भरून काढायची होती. वरुथिनी एकादशीच्या या काळात जेव्हा सर्वसामान्य लोक उपवास आणि देवाच्या भक्तीत दंग होते, तेव्हा वीरसेननी आपल्या सैनिकांना आणि मजुरांना गुप्तपणे आदेश दिले होते की अरण्याच्या त्या विशिष्ट भागातील झाडे तोडण्यास सुरुवात करावी, जिथे अनेक पशुपक्षी आश्रयाला होते. मार्तंड, जो अजूनही तपस्व्याच्या भेटीनंतर आपल्या शरीरातील त्या विचित्र व्याधीशी आणि अंतर्मनातील विचारांशी झुंज देत होता, त्याला वीरसेनच्या या हालचालींची कुणकुण लागली होती. त्याने पाहिले की वीरसेनचे लोक हातात कुऱ्हाडी आणि जळत्या मशाली घेऊन जंगलाच्या गाभ्यात शिरत आहेत, ज्यामुळे तिथली शांतता धोक्यात आली होती. वीरसेनला वाटले होते की मार्तंडसारखा क्रूर शिकारी पैशांच्या आमिषाने त्याच्या बाजूने उभा राहील किंवा किमान त्याच्या कामात अडथळा तरी आणणार नाही. वीरसेनने मार्तंडला बोलावून घेतले आणि कपटी हास्य करत म्हटले, मार्तंड, तू तर या जंगलाचा राजा आहेस, पण आता वेळ बदलली आहे. तू जर मला हा भाग रिकामा करून देण्यात मदत केलीस तर मी तुला इतकी संपत्ती देईन की तुला पुन्हा कधीही शिकार करण्याची गरज पडणार नाही. मार्तंडाच्या अंगात अजूनही ती जळजळ होती, पण वीरसेनचे ते अहंकारपूर्ण शब्द ऐकून त्याच्या मनात एक वेगळीच अस्वस्थता निर्माण झाली. त्याला आठवले की ज्या जंगलाने त्याला आजवर अन्न दिले, त्याच निसर्गाचा विनाश करण्यासाठी त्याला सुपारी दिली जात होती. वीरसेनचे सैनिक कोणत्याही नियमाचे पालन न करता घरटी असलेल्या झाडांवर घाव घालत होते आणि तिथल्या प्राण्यांना बेघर करत होते. ही परिस्थिती वरुथिनी एकादशीच्या त्या संरक्षक तत्वाच्या अगदी विरुद्ध होती, ज्याबद्दल तपस्व्याने मार्तंडला सावध केले होते. मार्तंडला जाणवले की वीरसेन केवळ झाडे तोडत नव्हता, तर तो या भूमीचे रक्षण करणाऱ्या नैसर्गिक चक्रालाच आव्हान देत होता. आजवर मार्तंडने स्वतःच्या हौसेसाठी शिकार केली होती, पण वीरसेनच्या मनात असलेली ही पद्धतशीर आणि सामूहिक हिंसा मार्तंडला अधिक भयानक वाटली. जरी मार्तंडचे शरीर साथ देत नव्हते आणि त्याचे हात अजूनही थरफरत होते, तरीही त्याच्या डोळ्यांसमोर तो कस्तुरी मृग आणि तपस्व्याचे ते शब्द पुन्हा पुन्हा येत होते. वीरसेनने दिलेले सोन्याच्या मोहरांचे आमिष एका बाजूला होते आणि दुसऱ्या बाजूला त्या मूक प्राण्यांचे आर्तस्वर होते, जे मदतीसाठी जणू मार्तंडकडेच पाहत होते. ही केवळ एका जमिनीच्या तुकड्याची लढाई नव्हती, तर ती मार्तंडाच्या स्वतःच्या अस्तित्वाची आणि बदलणाऱ्या भूमिकेची पहिली ठिणगी होती. त्याला निर्णय घ्यायचा होता की तो या विनाशाचा साक्षीदार बनणार की ज्या निसर्गाचा त्याने आजवर छळ केला त्याच निसर्गाची ढाल बनून उभा राहणार. कारण वीरसेनचे सैनिक आता अरण्याच्या त्या पवित्र भागाकडे वळले होते, जिथे व्याधीमुक्त होण्याचा मार्ग दडलेला होता. सूर्यनगरच्या त्या सीमेवर मार्तंड नावाचा हा शिकारी आज एका अशा वळणावर उभा होता, जिथे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे युद्ध त्याच्या स्वतःच्याच मनात सुरू झाले होते. वीरसेनने दिलेले सोन्याच्या मोहरांचे आमिष त्याच्या डोळ्यांसमोर लकाकत होते, तर दुसरीकडे त्या वृद्ध तपस्व्याचे शब्द त्याच्या कानात एखाद्या गंभीर मंत्रासारखे घुमत होते. मार्तंडाच्या एका बाजूला त्याची वर्षानुवर्षांची शिकारीची वृत्ती होती, जी त्याला सांगत होती की हे जंगल केवळ एक साधन आहे आणि वीरसेनची साथ देणे हाच शहाणपणा आहे. पण त्याच्या दुसऱ्या बाजूला ती असह्य वेदना होती, जी त्याला प्रत्येक क्षणी त्याच्या कर्माची आठवण करून देत होती. त्याने आपल्या थरथरणाऱ्या हातांकडे पाहिले, ज्या हातांनी आजवर शेकडो जीवांचे प्राण घेतले होते. तेच हात आज एक साधी मोहर पकडतानाही डगमगत होते. त्याला आठवले की तो जेव्हा जेव्हा शिकार करायचा तेव्हा त्याला एक प्रकारचा आसुरी आनंद मिळायचा, पण आज मात्र त्या आनंदाची जागा एका खोल अस्वस्थतेने घेतली होती. वीरसेनचे सैनिक जंगलाच्या आत शिरून झाडांवर कुऱ्हाडीचे घाव घालत होते आणि प्रत्येक घावासरशी मार्तंडाच्या काळजात जणू एक कळ उमटत होती. त्याला असे वाटू लागले की ते घाव झाडांवर नाही तर त्याच्या स्वतःच्या अस्तित्वावर पडत आहेत. वरुथिनी म्हणजे रक्षण करणारी शक्ती, हे शब्द त्याला पुन्हा पुन्हा आठवत होते आणि त्याला जाणीव होत होती की त्याने आजवर केवळ विनाश केला आहे, रक्षण कधीच केले नाही. त्याच्या मनात एक विचार आला की जर त्याने वीरसेनला मदत केली तर त्याला संपत्ती मिळेल, पण त्याच्या आत्म्याला जी शांती हवी आहे ती कधीच मिळणार नाही.
दुसरीकडे जर त्याने जंगलाचे रक्षण करायचे ठरवले तर त्याला वीरसेनसारख्या शक्तिशाली माणसाशी शत्रुत्व पत्करावे लागेल, ज्यासाठी त्याच्याकडे आता शारीरिक ताकदही उरली नव्हती. मार्तंडचा हा आंतरिक संघर्ष इतका तीव्र होता की त्याला आजूबाजूचे जग अंधुक वाटू लागले होते. त्याला त्या कस्तुरी मृगाचे ते शांत आणि करुणापूर्ण डोळे आठवले, जी जणू त्याला सांगत होते की खरी ताकद मारण्यात नाही तर वाचवण्यात आहे. सुमतीची ती भक्ती आणि तपस्व्याचा तो गूढ संकेत आता त्याला दिशा दाखवू पाहत होते. पण त्याच्यातील शिकारीचा अहंकार अजूनही पूर्णपणे मेलेला नव्हता. त्याने पाहिले की वीरसेनच्या एका सैनिकाने एका लहान पाखराच्या घरट्याकडे आपली कुऱ्हाड उगारली आहे आणि त्या क्षणी मार्तंडच्या मनात काहीतरी विलक्षण घडले. त्याच्या शरीरातील जळजळ क्षणभर थांबली आणि एका अजब ऊर्जेने त्याला सावरले. त्याला समजले की हा निर्णय घेण्याचीच वेळ आहे. शिकारी म्हणून जगायचे की रक्षक म्हणून मरायचे. त्याच्यासमोर 2 वाटा होत्या, एक स्वार्थाची आणि दुसरी कर्माची. वरुथिनी एकादशीचा हा काळ त्याच्या आयुष्यातील त्या अंधाऱ्या रात्रीसारखा होता, जिथे त्याला स्वतःचाच प्रकाश शोधायचा होता. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या पडलेल्या धनुष्याकडे पाहिले. पण यावेळी त्याचा हेतू शिकार करण्याचा नव्हता, तर काहीतरी वेगळाच होता. त्याच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक वेगळाच निर्धार उमटला होता, जो त्याच्या क्रूर भूतकाळाला कायमचा निरोप देणार होता. जंगलाच्या त्या दुर्गम भागात राहणारा मार्तंड नावाचा तो शिकारी, जो एकेकाळी आपल्या अचूक निशाण्याने वनचरांना थरकाप भरवत असे, आज स्वतःच्याच शरीरातील व्याधीने आणि वीरसेनच्या पापाने अस्वस्थ होऊन काळाच्या एका विचित्र वळणावर उभा होता. वीरसेनने जंगलातील लाकडे तोडण्यासाठी जे क्रूर चक्र सुरू केले होते, त्यामुळे संपूर्ण अरण्यातील शांतता भंग पावली होती आणि पशुपक्षी सैरावैरा धावू लागले होते. याच गोंधळात एकाएकी संपूर्ण परिसरात एक अशी अफवा पसरली की अरण्याच्या अतिशय खोल आणि अंधाऱ्या गाभ्यातून एक महाकाय आणि अत्यंत हिंस्त्र प्राणी बाहेर पडला आहे, ज्याच्या एका गर्जनेने जमिनीला हादरे बसत आहेत. गावातील लोक भीतीने ग्रासले होते आणि कोणाचीही जंगलात पाऊल ठेवण्याची हिंमत होत नव्हती. वीरसेनला वाटले की हीच ती संधी आहे, जिथे तो या भीतीचा फायदा घेऊन आपले वर्चस्व सिद्ध करू शकतो. त्याने मार्तंडला आपल्या प्रासादात बोलावले आणि उपरोधिक हास्य करत त्याला सर्वांसमोर हिणवले. वीरसेन गर्वाने म्हणाला, मार्तंड, तुझी ती शिकारीची ताकद कुठे गेली? तू तर म्हणे या जंगलाचा राजा होतास. जर तू खरोखरच वीर असशील तर त्या महाकाय श्वापदाला ठार करून त्याचे शीर माझ्या पायाशी आणून ठेव. जर तू हे केलेस तर मी तुला सोन्याच्या मोहरांनी तुलून काढीन आणि तुझी ही शारीरिक व्याधी घालवण्यासाठी सर्वात मोठा राजवैद्य बोलावून घेईन. पण जर तू हे करू शकला नाहीस तर तुला हे जंगल आणि तुझे घर कायमचे सोडून जावे लागेल. वीरसेनचे हे शब्द मार्तंडच्या जिव्हारी लागले. पण त्याचवेळी त्याच्या अंगात पुन्हा एकदा ती असह्य जळजळ आणि थकावट जाणवू लागली. त्याचे हात अजूनही त्या जड धनुष्याला पेलण्यास असमर्थ होते. मात्र त्या रात्री जेव्हा मार्तंड जंगलाच्या सीमेवर बसला होता, तेव्हा त्याला दुरून त्या प्राण्याची गर्जना ऐकू आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गर्जना हिंस्त्र किंवा शिकारी नव्हती, तर त्यात एक प्रचंड वेदना आणि मदतीसाठी आर्त हाक होती, जी केवळ मार्तंडसारख्या अनुभवी शिकारालाच समजू शकत होती. त्याला आठवले की भगवान विष्णूंचे वराह रूप हे जगाचे रक्षण करण्यासाठी अवतरले होते आणि त्याला जाणवले की कदाचित तो प्राणी हिंस्त्र नसून या निसर्गाचा रक्षक असू शकतो, ज्याला वीरसेनचे सैनिक त्रास देत आहेत. वीरसेनने दिलेले मोठे बक्षीस आणि स्वतःची सुटका करून घेण्याचे आमिष एका बाजूला होते, तर दुसऱ्या बाजूला त्या मूक प्राण्याची ती गूढ आणि अनाकलनीय साध होती. मार्तंडच्या मनात आता एक नवीन युद्ध सुरू झाले होते. ही शिकार त्याच्या आयुष्यातील शेवटची शिकार ठरणार होती की एका रक्षकाचा नवा जन्म होणार होता. वीरसेनच्या अहंकारी आव्हानाला उत्तर देण्यासाठी मार्तंडने पुन्हा एकदा आपले शस्त्र उचलले खरे, पण यावेळी त्याच्या मनात रक्ताची तहान नव्हती, तर सत्याचा शोध घेण्याची एक जबरदस्त ओढ होती. वरुथिनी एकादशीचा तो प्रभाव जणू त्याला पुन्हा एकदा त्या संकटाच्या मधोमध घेऊन जात होता, जिथे त्याला शिकारी आणि रक्षक यातील पुसटशी रेषा ओलांडायची होती. मार्तंड नावाचा तो एकेकाळचा बलाढ्य शिकारी आज स्वतःच्या श्वासांशी झुंज देत आपल्या झोपडीत एकाकी पडला होता. पण त्याच्या शरीरातील ती वेदना आता केवळ एका भागापुरती मर्यादित राहिली नव्हती, तर ती त्याच्या संपूर्ण अस्तित्वाचा ताबा घेऊ पाहत होती. बाहेरील वातावरणात वरुथिनी एकादशीचा पवित्र काळ सुरू होता, पण मार्तंडच्या अंतर्मनात मात्र कर्माच्या ठिणग्या पडत होत्या.
त्याला आता स्पष्टपणे जाणवू लागले होते की ही व्याधी कोणतीही सामान्य शारीरिक इजा नसून त्याने आजवर मूक प्राण्यांच्या केलेल्या शिकारीचा आणि त्यांच्या डोळ्यांतील त्या अखेरच्या आर्ततेचा हा जिवंत हिशोब आहे. त्याच्या झोपडीच्या भिंतींवर टांगलेली ती प्राण्यांची कातडी आणि शिंगे आज त्याला वैभवाचे प्रतीक वाटण्याऐवजी त्याच्या क्रूरतेची साक्ष देणारी भयान स्मारके वाटू लागली होती. जणू त्या भिंतीतून हजारो प्राण्यांचे आत्मे त्याला जाब विचारत होते. रात्रीचा दुसरा प्रहर उलटला होता आणि मार्तंडची प्रकृती इतकी बिघडली होती की त्याला साधे पाणी पिण्यासाठी हात उचलणेही अशक्य झाले होते. पण त्याचवेळी त्याच्या मनात एक तीव्र ओढ निर्माण झाली की जर त्याला या नरकयातनेतून सुटका हवी असेल तर त्याला पुन्हा एकदा त्याच वृद्ध तपस्व्याला शोधले पाहिजे ज्यांनी त्याला वरुथिनी शक्तीचा संकेत दिला होता. त्याने मोठ्या कष्टाने स्वतःला सावरले. आपल्या थरथरणाऱ्या हातांनी भिंतीचा आधार घेत तो झोपडी बाहेर पडला आणि लंगडत विव्हळत पुन्हा त्या दाट अरण्याच्या दिशेने निघाला जिथे अंधार अधिकच गडद होता. वाटेत प्रत्येक काट्याकुट्याचा स्पर्श त्याला त्याच्या पापांची जाणीव करून देत होता आणि थंड वारा जणू त्याच्या कानात कुजबुजत होता की वेळ आता संपत चालली आहे. मार्तंडला जाणीव झाली की त्याने आजवर केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी रक्ताचे पाट वाहिले, पण कधीही कुणाचे रक्षण करण्याची ढाल तो बनला नाही. म्हणूनच आज जेव्हा त्याला रक्षणाची गरज आहे तेव्हा निसर्ग त्याच्या विरोधात उभा आहे. त्याचे शरीर आता त्याला साथ देण्यास नकार देत होते. त्याच्या पायात अजिबात त्राण उरले नव्हते आणि डोळ्यांसमोर अंधारी येत होती. तरीही एका अनामिक प्रेरणेने त्याने त्या विशाल वडाच्या झाडापर्यंत पोहोचण्याचा निर्धार सोडला नाही. शेवटी घामाने डबबलेल्या आणि रक्ताळलेल्या अवस्थेत तो त्या झाडापाशी पोहोचला जिथे ते वृद्ध तपस्वी अजूनही त्याच शांत आणि स्थिर मुद्रेत बसलेले होते. जणू काळ त्यांच्यासाठी थांबला होता. मार्तंडने त्यांच्या चरणांवर आपले डोके टेकवले आणि रडत रडत कबुली दिली की महाराज, मला उमजले आहे की मी जो आजवर शिकारी होतो तो प्रत्यक्षात माझ्याच विवेकाचा मारेकरी होतो. ही व्याधी माझ्या कर्माचे फळ आहे. मला वाचवा, मला या अंधारातून बाहेर काढा. तपस्व्यांनी संथपणे आपले डोळे उघडले आणि मार्तंडच्या हतबल चेहऱ्याकडे पाहिले. त्यांच्या नजरेत आता राग नव्हता तर एक अथांग दया होती, कारण त्यांना दिसत होते की एका क्रूर शिकाऱ्याचा अहंकार आता पूर्णपणे गळून पडला आहे आणि एक नवीन शुद्ध जीव जन्म घेण्यास धडपडत आहे. त्यांनी मार्तंडला सांगितले की केवळ पश्चात्ताप पुरेसा नाही, तर आता त्याला प्रत्यक्ष कृतीतून स्वतःचे रक्षण सिद्ध करावे लागेल, कारण वरुथिनी एकादशीची ही रात्र अजून संपलेली नाही आणि त्याची सर्वात मोठी परीक्षा अजून बाकी आहे. त्या घनदाट अरण्याच्या कुशीत जिथे काळोख आणि शांतता एकमेकांत मिसळले होते तिथे मार्तंड नावाचा तो शिकारी त्या वृद्ध तपस्व्यांच्या पायाशी पूर्णपणे शरण आलेला होता. त्याचे शरीर व्याधीने पोखरलेले होते आणि त्याचे डोळे पश्चातापाने ओले झाले होते. तपस्व्यांनी त्याच्याकडे पाहिले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक गंभीर पण आश्वासक स्मित उमटले. ते शांतपणे म्हणाले, मार्तंड, ज्या वरुथिनी एकादशीचा तू आजवर केवळ उपहास केलास तीच शक्ती आज तुला एक नवी संधी देत आहे. पण ही संधी कोणत्याही चमत्काराने नाही तर तुझ्या स्वतःच्या कर्माने तुला मिळवावी लागेल. तुला आजवर केवळ जीव घेणे माहीत होते, पण आता तुला या निसर्गाचे आणि इथल्या मुक्या जीवांचे कवच बनावे लागेल. हेच तुझे खरे व्रत आहे. ज्या प्राण्यांचा तू आजवर पाठलाग केलास त्यांच्या रक्षणासाठी तुला स्वतःला झोकून द्यावे लागेल. तपस्व्यांनी त्याला कोणतीही औषधी दिली नाही, उलट त्याला एका अशा मार्गावर पाठवले जिथे त्याला कोणत्याही शस्त्राशिवाय केवळ आपल्या धैर्याने उभे राहायचे होते. त्यांनी स्पष्ट सांगितले की जोपर्यंत तू स्वतःला दुसऱ्याच्या रक्षणासाठी अर्पण करत नाहीस तोपर्यंत तुझ्या शरीरातील ही जळजळ थांबणार नाही, कारण वरुथिनी म्हणजे ती ढाल आहे जी दुसऱ्याचे रक्षण करतानाच स्वतःचेही रक्षण करते. मार्तंडला आता उमजले होते की त्याला केवळ उपवास करायचा नव्हता तर त्याला आपल्या आयुष्याची दिशा बदलायची होती. तपस्व्यांनी त्याला जाणीव करून दिली की वीरसेनचे सैनिक आता अरण्याच्या त्या भागाकडे वळले आहेत जिथे अनेक असहाय्य पशु संकटात आहेत. जा मार्तंड, आज तू शिकारी नाहीस तर या अरण्याचा राखणदार आहेस. तुझा हा एक निर्णय तुझ्या पापांचे ओझे हलके करेल की नाही हे तुझे धैर्यच ठरवेल, असे म्हणून तपस्वी पुन्हा ध्यानस्थ झाले. मार्तंडच्या मनात आता एक विलक्षण परिवर्तन घडून आले होते. त्याच्या शरीरातील वेदना अजूनही कायम होत्या, पण त्याच्या मनात आता एक स्पष्ट ध्येय निर्माण झाले होते. त्याला माहीत होते की वीरसेनच्या सशस्त्र सैनिकांशी मुकाबला करणे सोपे नाही, विशेषतः जेव्हा त्याचे स्वतःचे शरीर साथ देत नव्हते. तरीही त्याने त्या वरुथिनी शक्तीवर विश्वास ठेवून त्या संकटाच्या दिशेने पाऊल टाकण्याचे ठरवले.
त्याने जमिनीवर पडलेले आपले धनुष्य उचलले, पण यावेळी त्याचा हेतू कोणाचा प्राण घेणे हा नव्हता, तर कोणाचे तरी प्राण वाचवण्यासाठी त्या शस्त्राचा केवळ एक आधार म्हणून वापर करणे हा होता. रात्रीचा वारा आता त्याला घाबरवत नव्हता, तर जणू त्याला धीर देत होता की तो आता एकटा नाहीये. सृष्टीची ती रक्षक शक्ती त्याच्या पाठीशी उभी राहत होती. त्याने आपल्या थरथरणाऱ्या हातांनी स्वतःला सावरले आणि एक दीर्घ श्वास घेऊन तो त्या अंधाऱ्या जंगलात शिरला, जिथे त्याची खरी परीक्षा त्याची वाट पाहत होती. मार्तंडच्या या नवीन रूपाने अरण्यातील झाडांनाही जणू एक आशेचा किरण दिला होता आणि वरुथिनी एकादशीची ती रात्र आता एका मोठ्या संघर्षाची साक्ष देणार होती. रात्रीच्या त्या घनदाट आणि गूढ अरण्यात मार्तंड नावाचा तो शिकारी आता एका नवीन रूपात वावरत होता. त्याचे पाय जरी लंगडत होते तरी त्याच्या पावलांमध्ये आज एक वेगळाच निर्धार होता, जो त्याने आजवर कधीच अनुभवला नव्हता. अरण्याच्या गाभ्यात वीरसेनच्या सैनिकांनी मशाली पेटवल्या होत्या, ज्यांचा लाल भडक प्रकाश झाडांच्या पानांवर एखाद्या रक्ताच्या डागासारखा भासत होता. हे सैनिक निसर्गाचे कोणतेही भान न ठेवता जागोजागी लोखंडी दातांचे भयावह सापळे आणि जाळी पसरवत होते. मार्तंडने पाहिले की एका मोठ्या झाडाखाली, जिथे पशु पिण्याचे पाणी शोधत येतात, तिथे एक अत्यंत घातक असा गुप्त खंदक खणला गेला होता आणि त्यावर पालापाचोळा टाकला होता. त्याचवेळी दुरून एका हरणाच्या कळपाचा आवाज आला, जो त्याच दिशेने धावत येत होता. मार्तंडला जाणवले की जर त्याने आता काही केले नाही तर हे निष्पाप जीव क्षणात प्राणाला मुकतील. त्याने आपल्या शरीरातील त्या असह्य व्याधीला विसरून धाव घेतली. त्याचे स्नायू वेदनेने ओरडत होते, पण त्याच्या अंतरात्म्यात वरुथिनी एकादशीचा तो मंत्र घुमत होता की रक्षण करणे हेच परम कर्तव्य आहे. त्याने एका मोठ्या दगडाच्या सहाय्याने तो गुप्त खंदक उघडा केला आणि तिथे लावलेला सापळा आपल्या धनुष्याच्या टोकाने उखडून टाकला. नेमक्या याच वेळी वीरसेनचा सेनापती आणि त्याचे सशस्त्र सैनिक तिथे पोहोचले. सैनिकांनी पाहिले की त्यांचा एकेकाळचा महान शिकारी आज त्यांच्या विरोधात उभा आहे. सेनापती चिडून म्हणाला, मार्तंड, तू हे काय करतो आहेस? तुला माहीत आहे ना, वीरसेन महाराज तुला जिवंत सोडणार नाहीत. हा तुझा वेडेपणा तुला महाग पडेल. मार्तंडने आपला थरथरता पण अभेद्य हात वर केला आणि धीर गंभीर आवाजात उत्तर दिले, आजवर मी स्वतःच्या हातांनी हे जंगल रक्ताने माखले आहे, पण आज ही वरुथिनी एकादशी मला सांगतीये की हा निसर्ग कोणाची खाजगी मालमत्ता नाही. मी यापुढे कोणालाही इथे रक्त सांडू देणार नाही. सैनिकांनी संतप्त होऊन मार्तंडवर हल्ला केला, पण मार्तंडने आजवर कधीही न अनुभवलेली एक विलक्षण चपळाई दाखवली. तो कोणावरही प्रहार करत नव्हता, तर केवळ त्यांच्या कुऱ्हाडी आणि तलवारींचे वार आपल्या धनुष्यावर झेलत होता. त्याला असे वाटले की जणू त्याच्या शरीरातील ती जुनी जळजळ आता एका शीतल ऊर्जेत रूपांतरित होत आहे आणि प्रत्येक वेळी जेव्हा तो एखाद्या प्राण्याला वाचवत होता तेव्हा त्याच्या जखमा आपोआप भरून येत होत्या. झटापटी दरम्यान एका सैनिकाने मार्तंडच्या खांद्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, पण मार्तंडने मोठ्या खुबीने त्याला बाजूला सारले आणि त्या सैनिकाच्या हातातील मशाल विझवून टाकली, ज्यामुळे तिथे अंधार झाला आणि प्राण्यांना पळून जाण्यास संधी मिळाली. तो रात्रभर त्या सैनिकांशी झुंजत राहिला. त्याने स्वतःला एक जिवंत ढाल बनवून त्या अरण्याच्या वाटा अडवून धरल्या होत्या, जेणेकरून एकही सापळा आपल्या जागी राहू नये. प्रत्येक सापळा उखडताना मार्तंडला एक वेगळेच समाधान मिळत होते, जे समाधान त्याला हजारो शिकारी करूनही कधी मिळाले नव्हते. वीरसेनचे सैनिक आता हतबल होऊ लागले होते, कारण त्यांच्यासमोर केवळ एक शिकारी नव्हता, तर जंगलाचे रक्षण करण्यासाठी उभा असलेला एक देवदूत होता, ज्याला वरुथिनी शक्तीचे कवच लाभले होते. पहाटेचा वारा आता वाहू लागला होता आणि मार्तंडने जवळजवळ सर्वच सापळे नष्ट केले होते, पण त्याला माहीत होते की हा केवळ सुरुवातीचा विजय आहे, कारण खरा संघर्ष आणि वीरसेनचा अहंकार अजूनही तोडणे बाकी होते. पहाटेचा मंद प्रकाश आता अरण्यात पसरू लागला होता आणि झाडांच्या पानांवर पडलेले दवबिंदू मोत्यासारखे चमकत होते. मार्तंडचे शरीर रात्रभर चाललेल्या त्या संघर्षामुळे आणि शारीरिक व्याधीमुळे पूर्णपणे थकले होते. त्याच्या अंगावरील जखमांतून रक्ताचे थेंब जमिनीवर पडत होते, पण त्याच्या चेहऱ्यावर मात्र आजवर कधीही न दिसलेली एक वेगळीच शांतता होती. अचानक त्याला जवळच असलेल्या एका खोल खंदकाजवळ एका लहान जीवाचा आर्त ओरडण्याचा आवाज ऐकू आला. तो आवाज एका हरिणाच्या लहान पाडसाचा होता, जे वीरसेनच्या सैनिकांनी लावलेल्या एका लोखंडी सापळ्यात अत्यंत वाईट रीतीने अडकले होते. ते लहान पिल्लू सुटण्यासाठी जेवढी धडपड करत होते तेवढेच ते पोलादी दाते त्याच्या कोवळ्या पायांत अधिकच रुतत होते आणि त्यातून रक्ताची धार वाहत होती. नेमक्या त्याचवेळी वीरसेनचा एक क्रूर सैनिक आपली तलवार उपसून त्या पिल्लाच्या दिशेने वेगाने धावत आला.
त्याला वाटले की ही एक सोपी शिकार आहे आणि याचे मांस वीरसेनच्या मेजवानीसाठी कामी येईल. मार्तंडाला विचार करायला क्षणभरही वेळ नव्हता. त्याने आपल्या शरीरातील सर्व उरलीसुरली शक्ती एकवटली आणि एका झेपेत त्या सैनिकाच्या आणि पिल्लाच्या मध्ये स्वतःला एखाद्या पहाडासारखे उभे केले. त्याने आपल्या उघड्या हातांनी त्या सैनिकाच्या तलवारीचे पाते पकडले, ज्यामुळे त्याचे तळवे रक्ताळले आणि असह्य वेदना झाली. पण त्याने त्या तलवारीला पिल्लापर्यंत पोहोचू दिले नाही. थांब, या निष्पाप जीवाचा बळी देऊन तुला काय मिळणार? ज्याला तू मारू इच्छितोस तो या सृष्टीचा अनमोल अंश आहे. मार्तंडचा तो करडा आणि अधिकारवाणीचा आवाज ऐकून तो सैनिक क्षणभर जागीच थबकला आणि भीतीने मागे सरकला. मार्तंडने त्वरित खाली झुकून त्या सापळ्याचे पोलादी दाते आपल्या बोटांनी मोठ्या कष्टाने बाजूला केले. ज्या हातांनी आजवर केवळ शिकार केली होती आणि रक्त सांडले होते, त्या हातांना आज त्या पिल्लाच्या नाजूक स्पर्शाने एक विलक्षण आणि शीतल जाणीव झाली. ज्या क्षणी ते पाडस सापळ्यातून पूर्णपणे मुक्त झाले, अगदी त्याच क्षणी मार्तंडला आपल्या अंतर्मनात एका अनाकलनीय आणि दैवी ऊर्जेचा संचार झाल्यासारखे वाटले. त्याला असे जाणवले की जणू सभोवतालचा वारा, ही माती आणि अथांग आकाश त्याला काहीतरी सांगू पाहत आहेत. त्याच्या शरीरातील ती जुनी जळजळीत व्याधी, जी त्याला गेल्या अनेक दिवसांपासून छळत होती, ती एका क्षणात शांत झाली आणि त्याला आपल्या जखमांचे दुःख वाटेनासे झाले. ही वरुथिनी एकादशीची ती गूढ वेळ होती, जिथे भगवंताने प्रत्यक्ष समोर न येता मार्तंडाला एका संरक्षक ऊर्जेचे कवच दिले होते, ज्याने त्याच्या आत्म्याला शुद्ध केले होते. ते पाडस मुक्त होताच जंगलात सुरक्षित पळून गेले, पण जाताना त्याने मार्तंडकडे ज्या कृतज्ञतेने पाहिले, त्या एका नजरेने मार्तंडच्या आयुष्यातील हजारो शिकारींची पापे आणि त्याचा तो जुना अहंकार धुवून काढला. वीरसेनचे इतर सैनिक आता मार्तंडच्या या अलौकिक तेजाला पाहून थक्क झाले होते. त्यांच्यासमोर आता एक सामान्य हतबल शिकारी नव्हता, तर प्रत्यक्ष निसर्गाचा एक महान रक्षक उभा होता, ज्याला दैवी आशीर्वाद लाभला होता. मार्तंडाला आता पूर्णपणे समजले होते की खरी ताकद ही दुसऱ्याचा जीव मारण्यात नसून स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला वाचवण्यात आहे, आणि वरुथिनी शक्तीने त्याला त्याच्या जीवनाचा खरा अर्थ या कृतीतून समजावून दिला होता. त्याच्या डोळ्यात आता पश्चात्तापाचे नाही, तर एका नवीन सुरुवातीचे तेज झळकत होते. वरुथिनी एकादशीची ती रात्र आता आपल्या अंतिम प्रहराकडे झुकली होती आणि संपूर्ण अरण्य एका अनाकलनीय, जड पण अत्यंत पवित्र शांततेत बुडाले होते. मार्तंड त्या विशाल वडाच्या झाडाखाली एकटाच बसला होता. त्याचे शरीर थकव्याने चूर झाले होते, पण त्याचे मन मात्र एखाद्या शांत सरोवरासारखे स्थिर होते. रात्रीचा वारा वाहत असताना अचानक त्याला हवेत एक विलक्षण बदल जाणवला. वातावरणात उमटणारा तो गंध कोणतेही फुलांचा नव्हता, तर तो प्रत्यक्ष धरणीमातेच्या ओल्या मातीचा आणि प्राचीन अरण्याचा एक जिवंत सुवास होता. मार्तंडने डोळे मिटल्या असतानाच त्याला आपल्या अंतर्मनात एका प्रकाशाचा गोळा दिसू लागला, जो हळूहळू विस्तारत गेला, आणि त्या प्रकाशातून त्याला भगवान विष्णूंच्या एका अत्यंत उग्र पण तेवढ्याच आश्वासक वराह रूपाचे दर्शन घडले. हे दर्शन डोळ्यांनी घडणारे नव्हते, तर ते त्याच्या आत्म्याला जाणवणारे एक महान रूपक होते. त्याने पाहिले की ज्याप्रमाणे वराहदेवाने बुडणाऱ्या पृथ्वीला आपल्या सुळ्यांवर पेलून धरले आणि तिचे रक्षण केले, अगदी तसेच या सृष्टीतील प्रत्येक लहान मोठ्या जीवाचे रक्षण करण्याची जबाबदारी आता त्याच्यावर सोपवण्यात आली आहे. त्या दर्शनात कोणतीही बोलणी नव्हती, केवळ एक मूक संदेश होता की रक्षणकर्ता तोच असतो जो स्वतःचा अहंकार गाडून दुसऱ्यासाठी ढाल बनतो. मार्तंडाला जाणवले की त्याच्या शरीरातील ती जुनी व्याधी, जी त्याला इतके दिवस छळत होती, ती प्रत्यक्षात त्याच्या क्रूरतेचे ओझे होती. जसा जसा त्याच्या शिकारीचा अहंकार विरघळू लागला, तसतशी ती जळजळही एका शीतल अमृतासारख्या शांततेत रूपांतरित होऊ लागली. त्याला आता समजले की वरुथिनी एकादशी म्हणजे केवळ अन्नाचा त्याग करून केलेला उपवास नाही, तर ती एक आंतरिक जागृती आहे, जिथे माणूस आपल्या हिंसक प्रवृत्तीचा त्याग करून निसर्गाशी एकरूप होतो. त्या दिव्य प्रकाशाच्या स्पर्शाने त्याच्या खांद्यावरील जखमा भरून आल्या आणि त्याच्या हातातील थरथराट कायमचा थांबला. पण हे कोणतेही बाह्य बक्षीस नव्हते, तर त्याच्यात झालेल्या मानसिक परिवर्तनाचे ते शारीरिक प्रतिबिंब होते. त्याने त्या संरक्षक शक्तीला मनोमन वंदन केले आणि त्याला जाणवले की आता त्याला कोणत्याच शस्त्राची गरज नाही, कारण त्याचे धैर्य आणि त्याचा नवीन संकल्पच त्याची सर्वात मोठी शस्त्रे बनली होती. अरण्यातील अंधार आता त्याला भीतीदायक वाटत नव्हता, तर तो त्याला एका मातेच्या कुशीसारखा सुरक्षित वाटू लागला होता. त्याला दिसले की समोरून तोच कस्तुरी मृग पुन्हा एकदा आला आहे आणि त्याने अत्यंत प्रेमाने मार्तंडाकडे पाहिले. जणू तो सांगत होता की आता तू आमचा शत्रू नाहीस, तर आमचा सखा आहेस.
वरुथिनी एकादशीच्या त्या रात्री मार्तंडाचा जुना मी पूर्णपणे जळून राख झाला होता आणि एका रक्षकाचा जन्म झाला होता, ज्याला आता संकटात सापडलेल्या जगाचे रक्षण करायचे होते. पहाटेच्या पहिल्या किरणाने जेव्हा आकाशाला स्पर्श केला तेव्हा मार्तंडाच्या डोळ्यात एक निराळेच तेज झळकत होते. त्याला आता माहीत होते की वीरसेनचे उरलेले सैनिक आणि त्याचा तो विध्वंसक अहंकार यांचा सामना करण्यासाठी तो पूर्णपणे सज्ज आहे. ही रात्र केवळ संपली नव्हती, तर तिने मार्तंडाच्या जीवनाला एक शाश्वत आणि उदात्त दिशा दिली होती, जी त्याला कर्माच्या बंधनातून मुक्त करून कर्माच्या प्रकाशाकडे नेणारी होती. सूर्योदयाच्या लख्ख आणि तेजस्वी प्रकाशात वीरसेन आपल्या सशस्त्र सैनिकांच्या एका मोठ्या तुकडीसह अरण्याच्या सीमेवर चालून आला होता. त्याच्या चेहऱ्यावर पराकोटीचा संताप आणि सत्तेचा अहंकार स्पष्टपणे दिसत होता. त्याला बातमी मिळाली होती की त्याचा सर्वात विश्वासू शिकारी मार्तंड आता त्याच्याच विरोधात उभा राहिला असून त्याने रात्री लावलेले सर्व सापळे निकामी केले आहेत. वीरसेनने मार्तंडला एका विशाल झाडासमोर शांतपणे उभे असलेले पाहिले. मार्तंडच्या अंगावर आता कोणत्याही शिकारीचे चिलखत नव्हते किंवा त्याच्या हातात सज्ज केलेला बाण नव्हता. तरीही त्याच्या व्यक्तिमत्वातून एक अजब आणि अभेद्य शक्ती प्रकर्षाने जाणवत होती. वीरसेन उपरोधिकपणे हसून ओरडला, मार्तंड, तुझा हा वेडेपणा आता तुझ्या जीवावर बेतेल. तू या मातीसाठी आणि काही मुक्या प्राण्यांसाठी माझ्यासारख्या बलवान जमीनदाराशी शत्रुत्व पत्करत आहेस. तुला वाटते की तुझा हा नवा अवतार मला रोखू शकेल? सैनिकांनो, याला बाजूला सारा आणि समोरची ती प्राचीन झाडे पाडण्यास सुरुवात करा. पण जसे सैनिक पुढे सरसावले, मार्तंडने केवळ आपला हात वर केला आणि धीर गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली. त्याचा आवाज जंगलातील वाऱ्यासारखा घुमत होता. वीरसेन, तू ज्या शक्तीचा गर्व करत आहेस ती केवळ नाशिवंत संपत्ती आहे, पण या निसर्गाची आणि वरुथिनी एकादशीची जी संरक्षक शक्ती आहे ती अढळ आहे. तू रात्री जे कारस्थान रचले होतेस ते केवळ निसर्गाच्या विरोधात नव्हते, तर या भूमीच्या संस्कृतीच्या विरोधात होते. मार्तंडने रात्री जमा केलेले ते लोखंडी सापळे आणि वीरसेनच्या सैनिकांनी वापरलेले विषारी बाण सर्वांसमोर जमिनीवर फेकून दिले. हे पाहून तिथे जमलेले काही गावकरी आणि स्वतः वीरसेनचे काही सैनिकही थक्क झाले, कारण त्यांना वीरसेनच्या या क्रूर योजनेची पूर्ण कल्पना नव्हती. मार्तंडनी कोणत्याही हिंसेचा वापर न करता वीरसेनच्या त्या कपटी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश केला आणि सैनिकांना जाणीव करून दिली की ते ज्या निसर्गाचा विनाश करत आहेत तोच निसर्ग त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करतो. वीरसेनचा अहंकार इतका टोकाचा होता की त्याने स्वतः तलवार उपसून मार्तंडावर चाल केली. पण मार्तंडाने अजिबात विचलित न होता केवळ आपल्या शांत नजरेने त्याच्याकडे पाहिले. त्या नजरेत इतकी करुणा आणि सामर्थ्य होते की वीरसेनचे हात अचानक थरथरायला लागले आणि त्याला त्याच्याच पापांची भीती वाटू लागली. त्याला जाणवले की मार्तंडा आता तो जुना शिकारी उरला नसून त्याला या अरण्याचे आणि इथल्या दैवी तत्वाचे कवच लाभले आहे. सैनिकांनीही आता वीरसेनची साथ सोडली आणि शस्त्रे खाली ठेवली, कारण त्यांना मार्तंडाच्या रूपात एक खरा मार्गदर्शक दिसत होता. वीरसेनचा पराभव हा कोणत्याही शस्त्राने झाला नव्हता, तर तो त्याच्या स्वतःच्या लोभाने आणि मार्तंडाच्या अढळ धैर्याने झाला होता. वीरसेनला तिथून अपमानित होऊन माघार घ्यावी लागली आणि त्याचे ते प्रासाद उभारण्याचे स्वप्न मातीत मिसळले. मार्तंडाने केवळ बुद्धीने आणि वरुथिनी शक्तीच्या आशीर्वादाने हा मोठा संघर्ष शांत केला होता. त्या क्षणी संपूर्ण अरण्यात जणू आनंदाची लहर पसरली आणि मार्तंडाला जाणीव झाली की जेव्हा माणूस सत्याच्या आणि रक्षणाच्या बाजूने उभा राहतो तेव्हा संपूर्ण सृष्टी त्याच्या पाठीशी ढाल बनून उभी राहते. सूर्यनगरच्या त्या पावनभूमीवर आता एका नवीन युगाचा उदय झाला होता. मार्तंड नावाचा तो शिकारी, ज्याच्या नावाने एकेकाळी पशुपक्षी थरथरायचे, आज त्याच अरण्याचा सर्वात मोठा राखणदार म्हणून ओळखला जाऊ लागला होता. वीरसेनच्या पराभवानंतर आणि त्याच्या सैनिकांनी माघार घेतल्यावर संपूर्ण गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली की वरुथिनी एकादशीच्या एका रात्रीत मार्तंडचे हृदय परिवर्तन झाले असून त्याची ती असाध्य व्याधी पूर्णपणे बरी झाली आहे. मार्तंड जेव्हा आपल्या झोपडीकडे परतला तेव्हा त्याची पावले जमिनीवर घट्ट पडत होती आणि त्याच्या डोळ्यात एक विलक्षण शांती होती. त्याची पत्नी सुमती, जी इतके दिवस त्याच्यासाठी अश्रू ढाळत आणि देवाकडे प्रार्थना करत होती, तिने जेव्हा आपल्या पतीला अशा तेजस्वी रूपात पाहिले तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. मार्तंडने तिच्याकडे पाहून एक आश्वासक स्मित केले आणि शांत स्वरात म्हटले, सुमती, आज मला खऱ्या अर्थाने वरुथिनी एकादशीचा अर्थ समजला आहे. वरुथिनी म्हणजे केवळ ढाल नाही, तर ती एक अशी शक्ती आहे जी माणसाला त्याच्या स्वतःच्या पापांपासून आणि अहंकारापासून मुक्त करते.
ज्या व्याधीने मला ग्रासले होते ती माझ्या शरीराची नव्हती तर माझ्या कर्माची होती आणि आज मी त्यातून पूर्णपणे मुक्त झालो आहे. मार्तंडाने आपल्या घरातील ती शिकारीची सर्व शस्त्रे, प्राण्यांची कातडी आणि शिंगे गोळा केली आणि ती एका मोठ्या खड्ड्यात गाढून टाकली, जणू तो आपल्या हिंसक भूतकाळाला कायमचा निरोप देत होता. त्या दिवसापासून मार्तंडाने एक नवीन व्रत घेतले. त्याने गावातील तरुणांना एकत्र केले आणि त्यांना निसर्गाचे महत्त्व सांगायला सुरुवात केली. त्याने शिकवले की अरण्य हे तोडण्यासाठी नाही तर जोपासण्यासाठी आहे. ज्या हातांनी आजवर रक्त सांडले होते तेच हात आता नवीन झाडे लावण्यासाठी आणि जखमी पशूंची सेवा करण्यासाठी झटू लागले. गावातील लोक जे पूर्वी मार्तंडाला घाबरायचे ते आता त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले. त्याने सर्वांना वरुथिनी एकादशीचे महात्म्य सांगितले की या दिवशी जो कोणी प्राणीमात्रांवर दया करतो आणि मनापासून पश्चाताप करतो त्याचे सर्व कष्ट हरले जातात. वीरसेनच्या त्या क्रूर काळानंतर आता अरण्यात पुन्हा एकदा हरणांचे कळप मोकळेपणाने बागडू लागले होते आणि पक्ष्यांचा किलबिलाट अधिकच मधुर वाटू लागला होता. मार्तंड अनेकदा त्या विशाल वडाच्या झाडापाशी जायचा, जिथे त्या वृद्ध तपस्व्याने त्याला जीवनाचा खरा धडा शिकवला होता. जरी ते तपस्वी आता तिथे नव्हते तरी त्यांची ती चैतन्यमय उपस्थिती मार्तंडला प्रत्येक क्षणी जाणवत असे. मार्तंडला आता उमजले होते की खरी शिकार ही प्राण्यांची नसते तर स्वतःच्या मनातील वासनांची आणि क्रोधाची असते. त्याने स्वतःच्या अंगातील त्या हिंस्त्र वृत्तीची शिकार करून स्वतःला एक शुद्ध आत्मा बनवले होते. वरुथिनी एकादशीच्या त्या एका रात्रीने एका सामान्य शिकाऱ्याला एका थोर निसर्गरक्षकात रूपांतरित केले होते आणि ही कथा आता पिढ्यानपिढ्या सूर्यनगरमध्ये सांगितली जाऊ लागली. मार्तंडच्या आयुष्यातील तो अंधार आता कायमचा संपला होता आणि त्याच्या रूपाने एक नवीन प्रकाश संपूर्ण अरण्यात पसरला होता, जो सांगत होता की पश्चात्तापाची वाट ही थेट मोक्षाकडे आणि शांतीकडे नेते. सूर्यनगरच्या त्या पवित्र अरण्यात अनेक वर्षे उलटून गेली होती, पण मार्तंड नावाच्या त्या रक्षक शिकाऱ्याची गाथा मात्र तिथे आजही वाऱ्यासारखी दरवळत होती. आता मार्तंड वृद्ध झाला होता. त्याचे केस शुभ्र झाले होते, पण त्याच्या डोळ्यांतील ते तेज आणि आवाजातील ती आश्वासक जरब अजूनही तशीच होती. तो आता जंगलाच्या एका कोपऱ्यात आपल्या लहानशा आश्रमात राहायचा, जिथे गावातील मुले आणि तरुण निसर्गाचे धडे गिरवायला येत असत. मार्तंड त्यांना नेहमी सांगायचा, वरुथिनी एकादशी ही केवळ अन्नाचा त्याग करण्याची तिथी नाही, तर ती आपल्यातील शिकारी वृत्तीला मारून रक्षक वृत्तीला जन्म देण्याची संधी आहे. देवाला तुमच्या भुकेशी देणे घेणे नाही, तर त्याला तुमच्यातील करुणेची तहान आहे. एका संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतीला झुकला होता, मार्तंड त्याच विशाल वडाच्या झाडाखाली शांतपणे बसला होता, जिथे त्याला त्या वृद्ध तपस्व्याने जीवनाचा प्रकाश दाखवला होता. अचानक झाडांच्या आडतून तोच सुवर्णकांती असलेला कस्तुरी मृग बाहेर आला. आज मार्तंडच्या हातात धनुष्य नव्हते की मनात शिकारीचा विचार. त्याने केवळ आपले हात जोडले आणि त्या मृगाच्या डोळ्यात पाहिले. त्या मृगाच्या नजरेत आता भय नव्हते, तर एक अथांग कृतज्ञता होती. मार्तंडला जाणवले की ज्या व्याधीने त्याला एकेकाळी ग्रासले होते, ती व्याधी त्याला मारण्यासाठी नाही, तर त्याला खऱ्या अर्थाने जिवंत करण्यासाठी आली होती. वरुथिनी एकादशीच्या या कथेची फलश्रुती अशी सांगितली जाते की जो मनुष्य या दिवशी प्राण्यांवर दया करतो, भुकेलेल्यांना अन्न देतो आणि आपल्या पापांचा मनापासून पश्चात्ताप करतो, त्याला केवळ शारीरिक व्याधींतूनच मुक्ती मिळत नाही, तर त्याला कर्माच्या बंधनातूनही मोक्ष प्राप्त होतो. मार्तंडने पाहिले की वीरसेनने जो विध्वंस करण्याचा प्रयत्न केला होता, तिथून आता विशाल वृक्ष आकाशाकडे झेप घेत आहेत. निसर्गाने स्वतःला पुन्हा एकदा सावरले होते, कारण त्याला मार्तंडसारखा एक प्रामाणिक रक्षक मिळाला होता. मार्तंडचा हा प्रवास एका क्रूर शिकाऱ्यापासून एका वनदेवतेपर्यंतचा होता. त्याच्या जाण्यानंतरही सूर्यनगरचे लोक वरुथिनी एकादशीचा उपवास अत्यंत श्रद्धेने करू लागले. पण तो उपवास केवळ अन्नाचा नव्हता, तर तो निसर्गरक्षणाचा एक पवित्र संकल्प बनला होता. अरण्यातील प्रत्येक पान, प्रत्येक पशु आणि प्रत्येक खळाळणारा ओढा आजही मार्तंडच्या त्या महान बलिदानाची आणि वरुथिनी शक्तीच्या विजयाची साक्ष देतो.
मार्तंडची गोष्ट आपल्याला शिकवते की माणूस आपल्या कर्माने पडतो, पण पश्चातापाने तो देवापेक्षाही मोठा होऊ शकतो. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला यातून प्रेरणा मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत ही भक्तिपूर्ण कथा शेअर करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव असाच राहो हीच प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.